अँड फायनली लास्ट डे चालू झालेला आहे आमचा मियामीचा. हे समोर जे हॉटेल दिसतंय हे सगळ्यात लक्झरियस हॉटेल आहे. तर ॲक्च्युली आता आपण आलेलो आहे मिलेनियर्स रोला, जिथं अँड फायनली लास्ट डे चालू झालेला आहे आमचा मियामीचा. तर आपली ही बेसिकली विषय कसा आहे माहिती आहे काय, ऑडी A5 आपण घेतलेली आहे मायमीमध्ये फिरायसाठी, कारण का व्हाईब आली पाहिजे. या साईडला एक ट्रक पण उभारलेला आहे, ठीक आहे. या इकडं तुम्ही बघितलं तर बे फ्रंटला आपण येऊन गेलेलो परवा दिवशी. तर तिथंच परत आलेलो आहे. तिथं थोडंसं आता आपण नाश्ता करायचा, लंच करायचा आणि मग आपण सिटी बस, यांची सिटी टूर बस आहे ना, ते आपण घेणार आहे. बऱ्यापैकी सगळे स्पॉट्स ते कवर करते, त्यासोबतच ते तुम्हाला इन्फॉर्मेशनसुद्धा देते की कुठली एरियामध्ये काय आहे किंवा बिल्डिंगची इन्फॉर्मेशन ऑल दॅट स्टफ. इकडे लागलेली आहे बेन्झ आणि इकडे लागलेली आहे ऑडी. ऑल सेट. तुम्हाला आता फिरून दाखवतो मायामी कसा आहे ते. आपला मियामीमधला शेवटचा दिवस आहे. आपण खूप काही फिरणार नाही, पण छोट्या मोठ्या गोष्टी तर नक्कीच बघणार. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघणार आहे वेनवूड वॉल्स. हे मियामीमधलं सर्वात फेमस स्ट्रीटपैकी एक स्ट्रीट आहे आणि हे आर्ट डिस्ट्रिक्ट म्हणून ओळखलं जातं. 2009मध्ये टोनी गोल्डमन यांनी जुन्या वेअरहाऊस ना जगातील सर्वात मोठ्या ओपन एअर स्ट्रीट आर्ट म्युझियममध्ये बदलण्याची कल्पना मांडली होती आणि जगभरातील प्रसिद्ध ग्राफिटी आर्टिस्ट येथे येऊन आपापले पोर्ट्रेट्स तयार करतात. प्रत्येक भिंत म्हणजे एक वेगळी स्टोरी सांगते. खरं सांगायचं तर इथे भिंतीवर इतकी सुंदर पेंटिंग्स आहेत. हे जर आपल्याकडे केलं असतं तर लोकांनी उद्या आय लव्ह यू राजू, आय लव्ह यू पूजा असं लिहिलं असतं. आपल्या इथली लोकं काही शाली नाहीत. हे समोर जे हॉटेल दिसतंय हे सगळ्यात लक्झरियस हॉटेल आहे मायामी मधलं. दिसलं काय ते आपण बाहेरून बघून चाललोय. तर ॲक्च्युली आता आपण आलेलो आहे मिलेनियर्स रोला, जिथं मोठे हॉलिवूड स्टार्स म्हणा किंवा सिंगर्स म्हणा, या लोकांची सगळ्यांची घरं आहेत. तर तुम्हाला मी ते दाखवतो आणि त्यांच्या समोर त्यांच्या लागलेल्या प्रोबॅबली घरासमोरच्या तुम्हाला यॉटसुद्धा दिसतील. तर ह्या राईट साईडला तुम्हाला चालू झालेलं आहेत बघा त्यांची घरं. आता आपण येऊन पोचलेलो आहे मिलेनियर्स रोला. तुम्हाला नावावरूनच कळालं असेल मिलेनियर्स रो ह्याला का म्हणतात. तर या किनाऱ्यावर तुम्ही बघितला तर मियामीमधल्या सर्वात प्रीमियम रेसिडेन्शियल एरियापैकी हा एक एरिया मानला जातो. इथं अनेक हॉलिवूड स्टार्स, सिंगर्स, स्पोर्ट्स स्टार्स, बिझनेस बिलिनियर्स आणि इंटरनॅशनल सेलिब्रिटीज यांची लक्झरियस मेन्शन्स आहेत.
काही घरांची किंमत तर 20 ते 100 मिलियन डॉलर्सपेक्षाही जास्त आहे. बोट टूरमधून ही घरं पाहण्यात एक वेगळाच एक्सपिरियन्स असतो आणि तो मियामीमधला एक पॉप्युलर एक्सपिरियन्स आहे, ज्यामध्ये तुम्हाला लोक सांगतात, की कुणाचं घर कुठलं आहे. इथल्या एका घराच्या कंपाऊंडमध्ये बघितलं तर आपल्या पूर्ण कॉलनीतली घरं मावतील एवढं मोठं यांचं कंपाऊंड आहे. आणि अशा प्रकारे या सुंदर आठवणींसोबत आज आपली मियामीची ट्रिप संपली. बीचेस, लक्झरी कार्स, स्ट्रीट आर्ट, सेलिब्रिटी होम्स आणि ओशन व्ह्यूज. मियामीने प्रत्येक दिवस एक वेगळाच एक्सपिरियन्स दिला आणि ही सीरीज आपली न्यूयॉर्क, मियामीची संपलेली आहे. परत आपण पुढे घेऊन येऊ एक नवीन सीरीज, नवीन लोकेशन, नवीन ठिकाण. तर गौरव मुडेकर ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका आणि घंटी तर दाबायलाच पाहिजे. कारण का त्याशिवाय तुम्हाला माझे नवीन व्हिडिओज आलेले कळणार कसे?